सामर्थ्य प्रचंड आहे, लक्षात ठेवा. विचार डोळ्याला दिसत नाहीत, विचार डोळ्याला दिसत नाहीत. विचार करणाऱ्या मनुष्यालाही आपण विचार करतो हे सुद्धा माहीत नसतं. कळलं? त्यालाच माहीत नसतं आपण विचार करतो. आणि अनिष्ट विचारामध्ये तो इतका गुंतून जातो आणि इतका गुंग होऊन जातो की ते अनिष्ट विचार आपण करून राहिलेलो आहोत, त्याचे अनिष्ट परिणाम होणार आहे काही पत्ताच नसतो त्याला. आणि कोणी सांगतही नाही, हे कोणी सांगतही नाही. कळलं की नाही? म्हणून एक लक्षात ठेवायचं, ॲज यू थिंक सो यू बिकम. तुम्ही जसे विचार कराल त्याप्रमाणे तुमचं जीवन घडेल किंवा बिघडेल. द लॉ ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड इज दिस: you get a reaction or response from the subconscious mind according to the nature of the thought that you habitually entertain in your conscious mind. हे लक्षात ठेवलं पाहिजे की तुमच्या मनामध्ये जे विचार घोळतात त्याप्रमाणे तुम्हाला रिॲक्शन मिळत राहतं. कळलं की नाही? आणखीन त्याने एके ठिकाणी असं म्हटलं आहे, लॉ ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड वर्क्स फॉर गुड अँड बॅड आयडियाज अलाइक. The law, when applied in a negative way, is the cause of failure, frustration, and unhappiness. However, if your habitual thinking is harmonious, constructive, and peaceful, the magic working power of your subconscious mind will respond and bring about agreeable surroundings and best of everything. असं म्हटलं. हे मी काय सांगतो आहे की तुमचे मनामध्ये जे विचार चालतात ते आपल्याला दिसत नाही, आपल्याला कळत नाही, पण त्याचे परिणाम होत राहतात, त्याचे परिणाम होत राहतात. म्हणून सुंदर विचार करत राहा, सुंदर विचारांची जोपासना करा. काल मी सांगितलं, सुंदर विचारांची जोपासना हीच परमेश्वराची उपासना. हे माझा एक हे बोधवचन कुठेतरी एका शीख माणसाने वाचलं, सरदारजी त्याने ते वाचलं. आणि ज्याच्याकडे तो गेला होता तो आमचा नामधारक होता. असं कुठे काय होतं काय म्हणाले, विचारांचं हे असं म्हणजे देवाची पूजा वगैरे असं. तर त्यांनी सांगितलं, आहे बघा आता 2 दिवसावर आमचा उत्सव आलेला आहे आणि 7 दिवस मी त्यावेळेला 7 दिवस प्रवचन करत होतो. आतासारखं 2 दिवस नाही, 7 दिवस. कळलं की नाही? तर आहे तिकडे तुम्ही या परळच्या ग्राउंडवर. हा आला तिकडे, माझी 7 दिवस प्रवचन ऐकली आणि नंतर तो काय मला म्हणाला सद्गुरू आतापर्यंत मी अनेक मोठमोठ्या लोकांकडे गेलो, महाराज, साधू, संत, अनेक लोकांकडे मी अनेक ग्रंथ आम्ही वाचले, पण मला कुठेही माझ्या प्रश्नाची उत्तरं मिळाली नाहीत. ती उत्तरे तुमच्या प्रवचनातून मिळाली. आणि आज तो आमच्याकडनं अनुग्रह घेऊन तो आज आमचा परमभक्त झालेला आहे. हे मी काय सांगतो आहे ह्याचं कारण, आता 7 दिवस मी प्रवचन पुरी करत होतो, आता मी करू शकत नाही. पण माझी पुस्तकं तर आहेत, माझ्या CD आहेत, परमेश्वराचं रूप आणि स्वरूप 7 दिवसाची प्रवचनं आहेत. कळलं की नाही? मन करारे प्रसन्न 7 दिवसाची प्रवचनं आहेत. संसार सुखाचा करणं म्हणजे परमार्थ, अशा अनेक विषयावर माझी 7 दिवस प्रवचन आहे. आणि TV वरची जी माझी प्रवचनं चाललेली आहे ना, ती तर त्याच्या CD सुद्धा तुम्हाला उपलब्ध होती. हे मी का सांगतो आहे की शेवटी महत्त्व आहे ना ते विचारानं आहे. ॲज यू थिंक सो यू बिकम. तुम्ही जसे विचार करताना तसे तुमच्या जीवनाला आकार प्राप्त होत असतो. आणि म्हणून आपल्या जीवनाला चांगला आकार पाहिजे व्हायला पाहिजे, चांगले विचार करा. विचार चांगले केले ना आपोआप चांगली इच्छा. आता आपण काय म्हणतो, देवा सर्वांचं भलं कर, कल्याण कर, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. हे आपण ज्यावेळेला म्हणतो ना तेव्हा सुरुवातीला सद्गुरू सांगतात म्हणून म्हणतो. सद्गुरू एवढं सांगतात ना म्हणूया ना, मग नंतर हळूहळू त्याला खरंच वाटायला लागतं, देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांना सुखात ठेव. खरं त्याला वाटायला लागतं. आणि असं ज्यावेळेला त्याला खरं वाटायला लागतं ना
तेव्हा तो जिंकला. असं मनापासून जेव्हा वाटतं ना तेव्हा तो जिंकला. त्याने देवालाच जिंकलं, त्याने सद्गुरूंना जिंकलं आणि त्याने नियतीला जिंकलं. नेहमी इच्छा करा, देवांचं भलं कर, देवांचं भलं कर, देवांचं भलं कर. आता ऑफिसमध्ये जाणारी मंडळी असतात, कळलं की नाही, आपल्या साहेबाबद्दल वाटेल ते बोलतात, कळलं की नाही, साहेबाबद्दल वाटेल ते बोलतात. काय त्या साहेबाला कळतं, आम्ही काय सगळं करतो म्हणून नुसत्या सह्या ठोकतो. त्याला काय वाटतं, साहेबाकडे कसं जाणार आहे, कोण पोचवणार आहे. काही पोचवणारे असतात, पण जरी पोचवणारे नाहीत असं धरून चालू तरी ते विचार त्याच्यापर्यंत जाऊन पोचतात. तुम्ही जर एखाद्याबद्दल वाईट विचार जर करत असाल ना तर ते विचार त्याच्यापर्यंत जाऊन पोचतात, हे लक्षात ठेवा, कळलं की नाही. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की साहेबाबद्दल चांगलं बोला, कधीही वाईट बोलू नका, हे मी नेहमी सांगत असतो. एकदा काय झाली गंमत, आमच्या मंडळामध्ये म्हणजे आमचा एक अनुग्रहित, त्याला मी असं सांगितलं, प्रवचनातच मी सांगितलं की बॉस जर तुम्हाला त्रास देत असेल ना तर त्याला शिव्या देऊ नका, तर त्याचं भलं होऊ दे, कल्याण होऊ दे, त्याला डोळ्यासमोर आणून त्याचं भलं होऊ दे, कल्याण होऊ दे, देवायाचं त्याला चांगली झोप लागू दे, देवायाची चांगली प्रगती होऊ दे, याला त्या प्रमोशन मिळू दे, असं जेवढं चांगलं 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 तुम्हाला त्याचं चिंतन करता येईल ना तेवढं करा, असं मी एका प्रवचनात सांगितलं. तर आमचा एक नामधारक म्हणाला, आता सद्गुरू सांगतात तो प्रयोग करून बघूया. त्यांच्या ऑफिसमध्ये एक साहेब आला ट्रान्सफर होऊन, आणि तो एक नंबरचा खडूस, अशा खडूस साहेब असतात, एक नंबरचा खडूस, इतका संतापी की फाईल अंगावर फेकायचा. सगळे ऑफिसमधले लोक हैराण झाले, पण त्या नामधारकाला आमची आठवण झाली. अरे सद्गुरू काय सांगतात ते करून तर पाहूया, आपल्या बापाचं काय जातं, करून तर बघूया. म्हणून त्याने सुरुवात केली, साहेबाबद्दल जेवढं चांगलं चिंतन करता येईल तेवढंच करायला सुरुवात केली. आणि करता 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 एक दिवस एक महिन्यानंतर 1.5 महिन्यानंतर साहेबांनी एक मीटिंग घेतली सगळ्यांची, आणि त्या मीटिंगमध्ये सगळे बसले होते. आणि बोलता 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 तो साहेब काय म्हणाला, तुमच्या सर्वांमध्ये माझा एकच हितचिंतक आहे, तो म्हणजे हा अमुक. सगळेजण त्याच्याकडे बघायला लागले, तोही आश्चर्याने बघायला लागला, कारण मी कोणाकडेच तो बोलला नव्हता, हे जर तो करत होता ना कोणाकडेच तो बोलला नव्हता, पण साहेबापर्यंत ते पोचलं, हे मला सांगायचं आहे. आणि हा कसं त्या साहेबाच्या खोलीत गेला की साहेब त्याला चहा द्यायचा आणि बाकीच्यांच्या अंगावर फाईल फेकायचा. आता तुम्हाला चहा पाहिजे का फाईल फेकायला पाहिजे हे तू ठरव, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा. काय असतं, हे विचार फार मोठं सामर्थ्यवान आहे. तुम्हाला विचारामध्ये एवढं सामर्थ्य आलं कुठून हो वामनराव? त्याचं कारण आहे, विचारामध्ये पंचमहाभूत आहेत आणि विचारामध्ये चैतन्य शक्ती आहे. लक्षात घ्या, विचार निर्माण होण्यासाठी जो एक अवकाश लागतो, तो अवकाश म्हणजे आकाश. ते आकाश तत्व त्या विचारामध्ये असतं. तो विचार स्फुरण्यासाठी जे काही लागतं त्याला वायुतत्व असं म्हणतात. म्हणून वायुतत्व त्या विचारामध्ये असतं. त्या विचारामध्ये जे सामर्थ्य आहे ना ते तेज तत्व आहे. तो विचारा प्रवाहित होतो कारण त्याच्या ठिकाणी जलतत्व आहे. माइंड मूव्स फ्रॉम थॉट टू थिंक, म्हणून तो प्रवाहित होतं, म्हणून जलतत्व आहे. आणि त्या साकार होतं, आकार घेतं, कारण पृथ्वी तत्व त्याच्यामध्ये आहे. पुन्हा त्याच्यामध्ये चैतन्य शक्ती आहे,
कारण चैतन्याचं स्फुरण म्हणजे विचार. विचार कुठे स्फुरतो? चैतन्यातून स्फुरतो. म्हणून विचारामध्ये चैतन्य शक्ती आहे. एवढं सगळं असल्यामुळे माइंड मूव्ज फ्रॉम थॉट टू थिंक. विचाराकडून सरकत 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 तो विचार साकार होतो. म्हणून जीवनामध्ये जे घडतं, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जे अनुभव येतात, तुमच्या जीवनामध्ये ज्या घटना घडतात, तुमच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडतात, ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जे गेलेलं असतं ते सबकॉन्शियस माइंड प्रतिक्रिया रूपाने तुमच्या जीवनामध्ये साकार करतं. म्हणून कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड हे एकमेकांना कशा तऱ्हेने ॲक्ट होतं, ते एकमेकांशी कसं संलग्न असतं आणि त्याच्यातून आपली नियती कशी निर्माण होते आणि ती नियती आपल्या सुखदुःखाला कशी कारणीभूत ठरते, हे जीवनविद्येशिवाय तुम्हाला कुठेही कळणार नाही. कुठे कळणार नाही. म्हणून आमची पुस्तकं वाचा. कळलं की नाही? आम्ही एक ज्ञानकुंभ तुमच्याकडे आम्ही पोचवतो आहोत. कशासाठी? वाचा. वाचाल तर वाचाल. वाचा उलट काय? आता ट्यूब पेटली. वाचा 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 हा चावा 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 उलट करतो. कारण की नाही, राम राम म्हणायच्या ऐवजी मारा मारा म्हणतो. म्हणून वाचाल तर वाचाल. वाचा. कळलं की नाही? ही सगळी पुस्तकं कोणासाठी लिहिली? माझ्यासाठी, तुमच्यासाठी लिहिली. या पुस्तकाच्या विक्रीतून या पैचा सुद्धा फायदा नाही. लक्षात ठेवा. या पुस्तकाच्या विक्रीतून या पै पण मिळत नाही आणि आमच्या स्वयंसेवकांनाही काही मिळत नाही. ते सगळे पैसे जे काय आहेत ते जीवनविद्या मिशनला जातात आणि त्याच्यातूनच आमचं हे कार्य चाललेलं आहे. पुस्तकाचं छापणं, विकणं, निन्याय कार्यक्रम करणं, हे सगळं त्याच्यातून चाललेलं असतं. सांगायचा मुद्दा, वाचा. पुस्तकं घ्या, वाचा, पुन्हा पुन्हा वाचा. सम बुक्स आर टू बी च्यूड अँड डायजेस्टेड. काल सांगितलं. परत परत वाचा. तुमचं कल्याण होईल. तुमचं कल्याण होईल. आता आणखीन एक मुद्दा म्हणजे असा, हे प्रार्थनेचं जे महत्त्व मी सांगितलं ना, की आता हे प्रार्थना म्हणजे काय? विचारांचं आमच्या प्रार्थनेचं रहस्य काय? आता मी सांगितलं विचारांचं सामर्थ्य काय ते सांगितलं ना, हेच रहस्य. प्रार्थनेमध्ये काय आहे? विचार आहेत. विचार आहेत. प्रार्थनेमध्ये विचार आहेत. कळलं की नाही? ते सगळे शुभ विचार आहेत. ते सगळे शुभ विचार आहेत. म्हणून ही प्रार्थना तुम्ही म्हणायला सुरुवात केली ना, की तुमच्या जीवनामध्ये क्रांती व्हायला लागते. तुमच्या जीवनामध्ये शांती निर्माण होते आणि तुम्ही मुक्तीच्या दिशेने वाटचाल करू लागता. म्हणून हे विचारांचं सामर्थ्य लक्षात घेऊन ही प्रार्थना आम्ही निर्माण केली. इन शॉर्ट एवढीच प्रार्थना म्हणा. बाकी तुम्हाला तत्त्वज्ञान कळत नाही ना, राहू द्या. आता इलेक्ट्रिसिटी, आपल्याला किती लोकांना ज्ञान आहे इलेक्ट्रिसिटीचं? इलेक्ट्रिसिटी सगळ्यांना ज्ञान नाही. पण आपण काय करतो? बटन दाबलं की उजेड पडतो. बटन दाबलं की उजेड पडतो. बटन दाबलं की लिफ्ट वर जातं. बटन दाबलं की लिफ्ट खाली येतं. त्याच्यासाठी आपण इलेक्ट्रिसिटीचं सगळं शिक्षण घ्यावं लागतं का? घ्यावं लागत नाही. बटन दाबलं की आपलं काम होतं. तसं विश्वप्रार्थना म्हणजे बटन आहे. ते बटन दाबा की तुमची प्रगती 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 उन्नती उन्नती होत जाईल. तुम्ही मागाल ते मिळेल. कळलं की नाही? पण त्याच्या जोडीला काम केलं पाहिजे. नाही तर नुसती प्रार्थना करून बघायचं नाही. प्रार्थना पाहिजे आणि त्याच्या जोडीला काम केलं पाहिजे. कळलं की नाही? म्हणून मगाशी सांगितलं, कामामध्ये काम सांगितलं की नाही? काम आपण सगळेच करतो. आपण त्याच्यामध्ये हे पण काम करा ना. काय म्हणायचं? राम राम म्हटलं आहे. तुम्ही प्रार्थना म्हणतो आम्ही. कळलं की नाही? प्रार्थना म्हणत जा. वेळ मिळाला प्रार्थना, वेळ मिळाला प्रार्थना.
कामधंदा सोडून म्हणायचं नाही, कामधंदा करायचं तर कामधंदा करायचा, वेळ काम मिळाला प्रार्थना म्हणायची. ही प्रार्थना म्हणता 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 तुमच्या आयुष्यामध्ये क्रांती होईल. क्रांती. तुमच्या जीवनामध्ये चमत्कार व्हायला लागतील. असे अनेक घडलेले आहेत, अनेक घडत आहेत, कळलं की नाही, घडत आहेत. किती उदाहरणं मी तुम्हाला सांगू शकेन. म्हणून हे प्रार्थनेचं हे जे रहस्य आहे, प्रार्थना म्हणा पण प्रार्थना तोंडात येणं कठीण आहे, कळलं की नाही. तोंडात येणं कठीण आहे. मगाशी सांगितलं राम नाम तोंडात येणं कठीण आहे, तसं प्रार्थना तोंडात येणं कठीण आहे. पण ती तोंडात येण्यासाठी काय केलं पाहिजे? आमच्याकडे उपाय आहे. मगाशी कोणीतरी सांगितलं, कळलं की नाही, कोणतरी मला वाटतं आले होते, आमदार होते का नगरसेवक होते मला माहीत नाही. त्यामुळे वामनराव तुम्ही सांगता आणि लगेच त्याच्यावर तो उपाय पण सांगता असं म्हणाले. ते उपाय सांगतो ना. उपाय म्हणजे हे मशीन, हे मशीन आहे ना, हे मशीन तुमच्या घरामध्ये लावायचं आणि फक्त ऑन करायचं की ते 24 तास प्रार्थना म्हणेल आणि तुमच्या कानात पडेल. तुमच्या कानात प्रार्थना पडणं हे महत्त्वाचं आहे. तुम्ही म्हणा न म्हणा पण तुमच्या कानात पडणं महत्त्वाचं आहे. आणि ही प्रार्थना लावली, कानात पडायला सुरुवात झाली की तोंडातून कधी आली तुम्हाला कळणार पण नाही. प्रार्थना तुमच्या तोंडातून, अरे आपण प्रार्थना म्हणतोय, कळणार पण नाही तुम्हाला. आणि मग तुम्हाला त्याची गोडी लागेल. या संदर्भामध्ये घडलेली गोष्ट सांगतो मी जे सांगतो ना ते घडलेल्या गोष्टी सांगतो प्रत्यक्ष. एकदा काय झालं, मी पूर्वी दादरला राहत होतो. आपल्या यांचा हे आहे ना, बाळासाहेब ठाकरेंच्या वडिलांचा गोखले रोड नॉर्थ. त्या गोखले रोड नॉर्थला आमच्या ठाकरे म्हणजे त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे, त्यांचं तिकडे पुतळा आहे. त्याच्या अलीकडे एक बिल्डिंग आहे, त्याला हे म्हणतात आमच्या बिल्डिंगचं नाव कृष्णकमल आणि सावजी सोशपान पार्क असे एक चाळ होती आमच्या शेजारी. ते म्हणजे मोठं नगरच. ती चाळ आहे ना, मोठं एक नगरच, कळलं की नाही. आणि आमच्या शेजारीच्या बिल्डिंगला लागूनच होती. मग तिथे साखळी जर ओढली ना तर आम्हाला ऐकू यायची. साखळी कळलं ना, ती आम्हाला ऐकू यायची. इतकी ती लागून होती बिल्डिंग. आणि त्या बिल्डिंगमध्ये कितीतरी लोक कुटुंब होती ना. मग कोणाचा तरी वाढदिवस, कोणाचं तरी लग्न आणि कोणाचं तरी साखरपुडा, काय ना काहीतरी असायचं. आणि रेकॉर्ड्स चालू असायच्या आणि आमच्या कानात पडायच्या. आणि त्यावेळेला काय, ते दादा कोंडके, ते दादा कोंडकेच्या त्यावेळेला दादा कोंडके फार पॉप्युलर होता. त्याचे सिनेमे हसून हसून पोट दुखायचं. मलाही दादा कोंडके आवडतात कारण तो हसवतो, कळलं की नाही. जो हसवतो ना, हसणं आणि हसवणं सामान्य नाही. काय काय लोक हसतच नाही हो. एकदा आमच्या इकडे एकदम माणूस आला आणि मी आपलं प्रवचन करतोय आणि काही विनोद करतोय आणि हसतच नाही हो. मी किती प्रयत्न केला, हसत नाही. मग शेवटी मी त्याच्याकडे बघायचं सोडून दिलं. असो, तर सांगायचा मुद्दा असा, हसणं आणि हसवणं ही फार महान गोष्ट आहे. म्हणून दादा कोंडके मला आवडतात. तर त्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये दादा कोंडकेची गाणी लागायची. त्यावेळेला फार पॉप्युलर होती. दादा कोंडकेची गाणी पॉप्युलर होती, तुम्हाला माहिती पण आहे. त्यातलं एक गाणं काय होतं, काय ग सखू काय ग सखू बोला दाजीबा बोला दाजीबा. सगळं गाणं म्हणणार नाही
आमच्या कानात पडायचं होते. काय ग सकू, कानातच पडायचं. एक दिवस टॉवेल घेतला आणि बाथरूमला स्नान करण्यासाठी म्हणून मी जात होतो आणि काय ग सकू, काय ग सकू, भोला दाजीबा मी म्हणतोय. आणि मी एकदम जागा झालो. अरे मी काय म्हणतोय, काय ग सकू, काय ग सकू, काय देवाचं नाव घेण्याच्या ऐवजी. मग माझ्या ध्यानात आलं की हे जे दादा कोंडकेची गाणी माझ्या कानात पडतायत ना, ती तोंडातून कधी आली मला कळलंच नाही. म्हणून ही प्रार्थना तुम्ही लावा, ऑन करा आणि झोपताना पाहिजे तर बारीक आवाजात लावा. झोपताना लावलं तर आणखीन चांगलं, ते कानात पडते, सबकॉन्शियस माइंडमध्ये जाते. म्हणून ही प्रार्थना लावा, 24 तास कानात पडू दे, कळलं की नाही. आणि एक दिवस तोंडात कधी आली आणि त्याची गोडी कधी लागली तुम्हाला कळणार पण नाही. म्हणून हे मशीन घ्या. मी याची एजन्सी घेतलेली नाही, कळलं की नाही. हा विकणारा मनुष्य वेगळाच आहे, म्हणजे आमचा नामधारक आहे, पण तो स्वतंत्र हे कार्य करतो. आमच्या जीवन मिशनच आहे. पण ही मशीन तुम्ही घ्या, कळलं की नाही. हां, त्याप्रमाणे ही पुस्तकं इथे आणलेली आहे. जी आता हे पुस्तक आहे ना, हे संकल्पसिद्धीचे गुपित, म्हणजे प्रार्थनेवर हे ईश्वरापासून तर शंकर म्हणतो तथास्तुपर्यंत या प्रार्थनेमध्ये सगळं विवरण केलेलं आहे. म्हणून हे, आणि किंमत किती आहे? 10 रुपये, फक्त 10 रुपये. 10 रुपये किंमत आहे. मग 10 रुपयाला तर चहा तरी मिळतो का? स्पेशल चहा नाही मिळत. अर्धा कप तू पिला की संपलं. पण हे 10 रुपये तुम्हाला आयुष्यभर पुरतील. 10 रुपये आयुष्यभर. तसा तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात. ह्याच्यामध्ये काम करा, कामाशिवाय राहू नका. मी नेहमी सांगतो, VRS घेऊ नका. ते VRS नसतंच, पुष्कळ वेळा ते CRS असतं, कंपल्सरी असतं ते. पण काय काय लोक VRS घेतात, कळलं की नाही. मला काही असे संप्रदाय माहिती आहेत की ते सेवा करण्यासाठी VRS घेतात. अरे कुटुंबाला पैशाची गरज आहे आणि VRS घेतात कुठे द्या. मी सांगतो, जीवनविद्या मिशनच्या नामधारकांना जाहीर सांगतो, पूर्वी सांगितलेलं आहे, पुन्हा सांगतो, VRS घेऊ नका. कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका. पहिलं कुटुंब, पहिलं काम, मग नंतर नाम राम, कळलं की नाही. आणि दाम आपोआप येतो. कष्ट केले ना की दाम आपोआप येतं. कष्ट करण्याची फक्त तयारी पाहिजे. म्हणून कष्ट करा, काम करा, त्याला पर्याय नाही. माणूस जन्माला कशाला आला? आता तुम्हाला मी तर एक प्रश्न विचारला, पोटासाठी काम का कामासाठी पोट? काय म्हणाल तुम्ही? माझ्याकडे बघत राहा. ह्यानं एकदा प्रश्न विचारला आमच्या चिरंजीवानी, कामासाठी, हे इंजिनियर आहेत बरं का, टाटामध्ये मोठे ऑफिसर आहेत. त्यानं विचारले आमच्या चिरंजीवानी, कामासाठी पोट का पोटासाठी काम? त्यांना काही कळत नाही. मग त्यानं सांगितलं, आपल्याला देवाने पोट दिलेलं आहे कामासाठी. तुम्हाला जर पोट दिलं नसतं तर तुम्ही आरामात झोपून राहिला असतात किंवा भांडत राहिला असतात. झोपून झालं की भांडण, भांडण झालं की झोप, कारण उद्योगच नाही दुसरा, कळलं की नाही. म्हणून देव मोठा हुशार आहे, कळलं की नाही. मी एक तुम्हाला सांगतो, मी देवाबद्दल सुद्धा, देवाचं सुद्धा गुणगान मी जेव्हा करतो ना, तेव्हा देवाचं एक निराळच रूप मी सांगतो. आता सांगायला वेळ नाही मला, कळलं की नाही. पण देव फार हुशार आहे. देवाने प्रत्येकाला काम करण्यासाठी पोट दिलं. त्याला झक्कत काम करावं लागतं. पोटभर काम करून, नाहीतर मर, नाहीतर भीक माग, आयदर ऑफ द टू, कळलं की नाही. म्हणून देवाने भीक मागणंसुद्धा कष्ट द्या.
भीक मागणं सुद्धा कष्टच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे चोऱ्या करणं. चोऱ्या करणं म्हणजे ऑर्डिनरी गोष्ट नाही. तुम्हाला वाटेल चोऱ्या करणं म्हणजे ऑर्डिनरी गोष्ट नाही. मी तुम्हाला एकदा सांगतो, तुम्ही असं करा, एकदा कोणाचा तरी खिसा कापून बघा आणि पुन्हा जिवंत आलात की मी तुमचा सत्कार करीन. सोपं नाही. अहो, आमचा एक मित्र आमच्याबरोबर आमच्या गुरूंकडे चाललो होतो आम्ही, आणि त्यांनी ह्या शर्टाच्या पलीकडे एक जॅकेट शिरलं होतं आणि त्याच्यात पैसे ठेवले होते. त्याच्यावर शर्ट, त्याच्यावर कोट, आणि त्याला वाटलं आता आपले पैसे सेफ डिपॉझिट वॉन. चला आम्ही विटीला बसलो, श्रीगोंद्याला गेलो, आणि श्रीगोंद्याला गेल्यानंतर त्यांनी आपलं बघितलं तर अरे खिसा कापला. म्हणजे कोटाच्या आत शर्ट, शर्टाच्या आतमध्ये गंजीफ्राकच्या आतमध्ये बंडी, आणि त्याच्यामध्ये पैसे. ते चोराने कसे कापले बघा. तो चोर मला जर मिळाला असता मी त्याचा सत्कार केला असता. कला आहे. मी तुम्हाला गंमत सांगतो, मी थापा मारत नाही, मी गंमत सांगतो. आमचे एक मित्र मद्रासला गेले होते, आता चेन्नई म्हणतात, कळलं की नाही, चेन्नईला गेले होते. आणि ते ज्यांच्याकडे गेले होते ना, ते पोलीसमध्ये डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस इतक्या उच्च पदावर होते. हे जेव्हा गेले ना, कोणीतरी खिसा कापला. चेन्नईमध्ये कोणीतरी खिसा कापला. खिसा कापल्यानंतर त्यांनी त्या डेप्युटी कमिशनर पोलीसला सांगितलं, माझा खिसा कापला हो तुमच्याकडे येताना. त्यांनी पहिला प्रश्न विचारला, उजव्या बाजूचा का डाव्या बाजूचा? त्याने सांगितलं उजव्या बाजूचा. तर उद्या आणतो म्हणाले. आणि त्यानं माहीत होतं उजव्या बाजूचा खिसा कापणारे वेगळे, ते खरं डाव्या बाजूचा खिसा कापणारे वेगळे. आणि त्यांनी बरोबर त्याला पकडला आणि आणला, त्याचे पैसे त्याला दिले. कळलं की नाही. म्हणजे तुम्ही असं समजू नका. आणि त्यांना शिक्षण दिलं जातं, चोरी खिसे कसे कापायचे शिक्षण, त्याच्यासाठी वर्ग असतात त्यांचे. असं मला कोणीतरी सांगितलं, मला काय त्यातलं ज्ञान नाही. यांना कदाचित माहीत असेल. असं सांगतो. असं सांगायचा मुद्दा असा की पोट देवाने दिलं आहे ना कष्ट करण्यासाठी, म्हणून कष्ट केल्याशिवाय पैसेच मिळत नाही. आता मला तुम्ही सांगा, जर कष्टच करायचे तर चोरी कशाला करायची? कष्टच करायचं तर भीक कशाला मागायची? मग सरळ काम कर ना. ते मग काही लोक म्हणजे आम्हाला काम रोजगार द्या ना. आता आम्हाला कामवाली पाहिजे तर आम्हाला कामवालीच मिळत नाही. आता आम्हाला कामवाली पाहिजे, आम्हाला कामवालीच मिळत नाही, आणि आम्ही म्हणतो रोजगार नाही म्हणून. मी सांगायचा मुद्दा काय की काम असतं काही की. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये कितीतरी इंडस्ट्रीज बंद पडल्या. त्याचं मुख्य कारण काय, लोक कामच करायला तयार नाही. उठसूट संप. कळलं की नाही. मी एकदा सांगितलं होतं, आणि संप करणाऱ्या पुढाऱ्यालाच मी सांगितलं होतं, म्हणजे त्यांचा तो युनियनचा लीडर, त्याला मी सांगितलं होतं, अरे तुम्ही हे संप बिंप करताना एक दिवस म्हटलं ते कामगार संपतील, आणि तो कारखानाही संपेल, आणि सगळं संपेल, आणि राष्ट्राचं नुकसान होईल. आणि पुढे तसंच झालं. ते गिरणी कामगार रस्त्यावर आले बिचारे, कितीतरी कारखाने बंद झाले. मला सांगायचा मुद्दा असा की लव वर्क हे आम्ही सतत सांगत असतो. कामावर प्रेम करा. कळलं की नाही. आणि तुम्ही जेवढं कामावर प्रेम कराल ना तेवढी तुमची प्रगती होईल. पण प्रेमाने काम करा. अरे प्रेम करायचं आहे ना, मग कामावर करा. तर ते कशाला प्रेम पाहिजे? प्रेम करायचं ना, अरे कामावर करा ना. अभ्यासावर प्रेम कर. अभ्यास करणं हे कामच आहे. अभ्यास करणे काम आहे. अभ्यासावर प्रेम कर. तुझी किती प्रगती होते ती पहा ना. आता हे करायचं की न करायचं हे तू ठरव, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हां, एक महत्त्वाचं सांगतो.
प्रसाद आमचा म्हणजे प्रार्थना. प्रार्थना ऐकल्याशिवाय कोणी कृपा करून जाऊ नये ही नम्र विनंती. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर,